सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान. भावांनो, मी सतत व्हिडिओ बनवत असतो. यूपी, बिहार, महाराष्ट्र अशा प्रत्येक राज्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना होत असते. येत्या काही दिवसामध्ये मी 2 दिवसाच्या अगोदर व्हिडिओ टाकलेला होता. त्याच्यामध्ये सुरत शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना झाली. मग ते महाराष्ट्र असो, गुजरात असो किंवा यूपी, बिहार असो, महाराष्ट्रसुद्धा सारखंच झालं आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्रसुद्धा फुले शाहू आंबेडकरांचं राहिलेलं नाही आहे. कारण की फुले शाहू आंबेडकरांचे विचार कोणीच व्यक्ती पाळत नाही आहे व त्यांच्या मार्गावरती कोणीच चालण्याचं इच्छुक नाही आहे. तर भावांनो, मुद्दा असा की आता ही जी घटना आहे हे यूपी बिहारची आहे. तर भावांनो, हरदोईमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना मोठ्या चरममध्ये झाली आहे. अगोदर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पूर्णपणे फोडलं आहे त्यांनी, आणि जातीवादी कंटकांना त्यांचे मन शांत नाही झालं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा उचलून देशी दारूच्या दुकानासमोर नेऊन त्यांनी स्थापित केली आहे आणि त्यांच्या हातामध्ये देशी दारूचे पॅकेज दिलेले आहेत. अशा मोठ्या प्रमाणे विटंबना होती आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. मग ते यूपी असो, महाराष्ट्र असो किंवा गुजरात असो. बरं, याचासुद्धा प्रश्न पडतो की फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच विटंबना का बरं होत आहे? यांचा कधी विचार केला आहे का? तर भावांनो, यांचं विचारधारा हीच आहे. यूपी बिहार हे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणे मनुस्मृती लागू करणारे जे ब्राह्मण समाजाचे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणाने राहतात. आणि आजही तिथे जातीप्रथा चरममध्ये आहे. आजही तिथं ऊच नीच जात भेदभाव भरपूर प्रमाणात आहेत. तर भावांनो, आता ही जी घटना घडली आहे हरदोईमध्ये, तर तिची एक क्लिप आहे. तर भावना, तुम्ही व्हिडिओ बघितला तर हा व्हिडिओ हरदोईच्या मल्लवा गावातील आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बघितलं असेल, जे की पूर्णपणे फुटलेलं आहे. आणि जे स्मारक जिथे ठेवलेलं आहे त्याच्या बाजूला देशी दारूचा ठेका आहे आणि बाजूला घरंसुद्धा आहेत. तर बाजूच्या घराचा भावना नंबर काढला आहे. तर बाजूला तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. जे इच्छुक असेल ते कॉल करा. मी स्वतः 3 वेळा फोन केला आहे. मोबाईल चालू आहे पण रिसीव्ह करत नाही आहेत. तर भावांनो, यूपी बिहार अशा राज्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मोठ्या चरममध्ये विटंबना होते. कारण की आजही तिथं मनुवादी लोक राहतात. त्यांची मानसिकता अजूनही तीच आहे की एक खालच्या जातीचा व्यक्ती आमच्या गलीमध्ये किंवा आमच्या गावामध्ये त्यांचं स्मारक नको आहे, म्हणून ते त्यांची विटंबना सारख्या मोठ्या प्रमाणात करत असतात. त्यांची विचारधारा तीच आहे, अजूनसुद्धा विचारधारा बदललेली नाही आहे. तर भावांनो, प्रश्न असा असतो की फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तोडले जातात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ह्या लोकांना इतका त्रास का बरं यांचा? आज ज्यांच्या घटनेवरती पूर्ण भारत देश चालतो, ज्यांच्या घटनेमुळं आज आपल्या आया बहिणी सुरक्षित राहतात, स्त्रियांना मोठ्या प्रमाणे सवलत दिली जाते संविधानाच्या माध्यमातून, महिलांना सर्व अधिकार मिळालेले आहेत संविधानाच्या माध्यमातून. तर संविधान लिहिणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारसुद्धा म्हणले जातात. त्यांची इतकी विटंबना का बरं करतात हे मला कळत नाही. आजही यांची मानसिकताचा इलाज आपल्याला करावा लागेल. आणि अशा घटना ज्या घडतात यांना आपण मोठ्या प्रमाणाने थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्या आजूबाजूला जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असेल तर आपण त्याची देखरेख नक्कीच करा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय कुठून नाही हे मला नक्कीच कळवा. आणि दुसरा मुद्दा असा भावनो की 2 दिवसाअगोदर जो व्हिडिओ टाकलेला होता सुरत शहरामध्ये, जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना झाली होती, तर सर्व समाजाकडून
सुरत पोलीस प्रशासनाला तिथं CCTV कॅमेरे व 2 पोलीस गार्ड ठेवण्याची मागणी केली होती, तर ते त्यांनी केलं आहे की नाही ते आपण पाहणी करण्यासाठी लवकरच जाणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो, कमेंट करणं विसरू नका. चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम आणि जय संविधान.